अरे दादा, वहिनी नाही, मी आहे. तुला किती वेळा सांगितलं तरी तू ऐकत नाही. आता सकाळ झाली तरी पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चुलत बहीण घरी आली आणि ती चुकून तिच्या चुलत भावाच्या बेडरूम मध्ये गेली आणि थोड्या वेळाने तिला तिथेच झोप लागली. तिचा चुलत भाऊ आला आणि सकाळपर्यंत तिला अवीचं नवीनच लग्न झालं होतं आणि तो तर नेहमी बायकोसोबत. त्याला बायकोशिवाय थोडे पण करमत नव्हते. लग्न अगोदर अवी चांगले काम वगैरे करायचा. त्याचं एक दुकान होतं. दिवसभर तो दुकान चालवत असे आणि त्याने अगोदरपासून चांगलाच व्यवसाय वाढवला होता. त्याचे पूर्ण लक्ष फक्त दुकानात होते. रात्री उशिरापर्यंत तो घरी जात होता. जेव्हापासून त्याचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्याचं लक्ष व्यवसायात कमी आणि बायकोकडे जास्त होतं. अगोदर सारखं तो दुकान चालवत नव्हता. दिवसातून 3-4 वेळा तो घरी जात होता. त्याला आता बायकोशिवाय थोडे पण करमत नव्हते. एकदा त्याची बायको त्याला बोलली की तिला माहेरी जायचं आहे, पण अवी तिला नाही म्हणाला. त्याची बायको थोडी रुसून बसली होती. त्या दिवशी अवीची चुलत बहीण घरी आली होती आणि तिने बघितले की अवीची बायको रुसून बसली आहे. तिने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली की माहेरी जायचं आहे. अवीची चुलत बहीण तिला बोलली की तू जा माहेरी, मी सांगते अवीला समजावून. अवीची बायको माहेरी गेली होती. अवीला आज यायला खूप उशीर झाला होता. अवीची चुलत बहीण चुकून अवीच्या बेडरूम मध्ये गेली आणि तिला तिथे झोप लागली होती. थोड्या वेळाने अवी आला आणि तो लगेच बेडरूम मध्ये गेला. अवीला वाटलं की त्याची बायको आहे आणि तो बायको समजून. थोड्या वेळाने अवीची चुलत बहीण त्याला म्हणाली, अरे दादा, तुझी बायको नाही, मी आहे. अवी तिथून लगेच बाहेर गेला. थोड्या वेळाने परत तो बेडरूम मध्ये आला आणि तिथेच त्याला पण झोप लागली. सकाळी परत अवी त्याची चुलत बहीण त्याला म्हणाली, दादा, तुला किती वेळा सांगू वहिनी नाही, तरी तू काही ऐकत नाही. सकाळ झाली आहे आता. अवीला झोपेत काहीच समजत नव्हते आणि सकाळी जेव्हा त्याला कळाले की त्याची बायको माहेरी गेली आहे आणि तिथे बेडरूम मध्ये त्याची चुलत बहीण होती, अवीला थोडी शरम आली आणि तो दिवसभर घरी आलाच नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.